आवाज गेलाय. डॉक्टर नितीन ढेपे, सोमनाथ सूर्यवंशी, त्याच्याचबरोबर रवी गायकवाड, शहराचे असणारे अध्यक्ष कांबळे, त्याच्याचबरोबर जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष मडिकांबे, सर्वांचीच नावं घेत नाही. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि बालमित्र, या निवडणुकीमध्ये काही संकेत आहेत की जे आपल्याला पाळावे लागतात, की जे आपण पाळत नाही. ते संकेत काही आहेत की एखादा पक्ष आपण ज्यावेळेस त्याच्या संदर्भातलं एक ग्रह करून घेतो, आपण ज्यावेळेस ग्रह करून घेतो त्यावेळेस ते ग्रह करणं चुकीचं आहे असं मी मानत नाही. पण आपला हा ग्रह, आपली ही भूमिका त्या पक्षाच्या संदर्भात तो वास्तवामध्ये उतरवतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आज आपण असला इथला मुस्लिम समूह बघितला तर तो म्हणतो मी काँग्रेसला मतदान देतो, पण माझ्या अडीअडचणीमध्ये काँग्रेसवाले मला कुठेच दिसत नाही. माझ्या अडीअडचणीमध्ये काँग्रेसवाले कुठेच दिसत नाही. आणि मग तो काँग्रेसला शिव्या द्यायला सुरुवात करतो. सालों ने मुझे इस्तेमाल किया, अनेक असं त्याची विधानं निघतात. ज्या क्षणाला आपल्याला लक्षात येतं की ज्या पक्षाच्या संदर्भातलं मी अमुक असणारा ग्रह केला आहे तो माझ्या बाजूने उभा राहत नाही, त्यावेळेस आपला असणारा निर्णय झाला पाहिजे की मी त्याच्याबरोबर नाही, मी त्याच्याबरोबर नाही. इथे नुसतं धर्माचं राजकारण नाही, इथे नुसतं धर्माचं राजकारण नाही, तर धर्माच्या नावाखाली जे या देशामध्ये पुरोगामी विचाराचे किंवा बदलाव ह्या विचाराचे बदल झाला पाहिजे, यांना संपवण्याचं कारस्थान चाललेलं आहे. यामध्ये कारस्थान चाललेलं आहे. हे कारस्थान जर आपल्याला ओळखता आलं नाही
तर आपण त्याला बळी पडतो. आपण त्याला असताना बळी पडतो, अशी असताना परिस्थिती आहे. सोमनाथ साळुंखे यांनी मांडताना लोकसभेमध्ये उद्याचं प्रतिनिधी कोणाकडे असावं आणि कोणाला आपण दिलं पाहिजे, याचा जर आपण असा विचार केला, जो उपेक्षित घटक आहे, त्या उपेक्षित घटकाला सुद्धा आपण प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. पण दुर्दैवाने इथले सगळे राजकीय पक्ष, मग त्याच्यामध्ये काँग्रेस आहे, BJP आहे, राष्ट्रवादी आहे, एकनाथ शिंदे आहेत, सगळे आहेत, यांचं प्रतिनिधी फक्त एकच समाजाला आहे. तेही समाजाला असतं तर मी समजू शकलो असतो, की न्याय आहे, पण ते तिथल्या मराठा समाजाला नाही. तर मराठा समाजामधलं जुन्या पद्धतीमध्ये ज्यांचा निजामाशी संबंध होता, सरदारकीशी संबंधित होता, जागीरदाराशी संबंधित होता, सुभेदाराशी संबंधित होता, अशाच कुटुंबापुरतं मर्यादित करण्यात आणि आजही तेच चाललेलं आहे. दुर्दैव आहे असं मी म्हणेन की फुले शाहू आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता हा समाज व्यवस्थेचा नुसता पुरस्कर्ता नाही तर भाष्यकार झाला पाहिजे. पुरस्कर्ता नाही तर तो भाष्यकार झाला पाहिजे. आणि ज्या दिवशी फुले शाहू आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता हा भाष्यकार होईल, त्या दिवशी इथली परिस्थिती आपल्याला बदललेली दिसेल. त्या दिवशी इथली परिस्थिती बदललेली दिसेल. आज हे भाष्यकार न झाल्यामुळे इथली लोकशाही धोक्यामध्ये आली. इथली लोकशाही धोक्यामध्ये आली आहे. आणि लोकशाही धोक्यामध्ये का आली आहे तर इथले राजकीय पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि RSS संपवायला निघालेले आहेत. ते पक्ष जरी संपले तरी त्यांचे नेते धोक्यामध्ये नाहीत हे आपण लक्षात घ्या. त्यांचा अनुयायी हा धोक्यामध्ये नाही हे आपण लक्षात घ्या. त्याचा अनुयायी धोक्यात नाही आहे आणि त्याचा नेताही धोक्यात नाही आहे. याचं कारण त्याला एकच करावं लागतं आणि ते म्हणजे RSS भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून स्वतःचं शुद्धीकरण करून घ्यावं लागतं. स्वतःचं शुद्धीकरण करून घ्यावं लागतं आणि त्यांचा पुरस्कर्ता व्हावं लागतं. म्हणजे हळूहळू राजकीय पक्ष संपले तर एकच पक्षाची सत्ता राहते आणि एकच पक्षाची सत्ता राहिली तर ती हुकुमशहाची